हॅलो एव्हरीवन. तर आपल्या सर्वांचं वन डे वन थेरम या सिरीजमध्ये स्वागत आहे. यासाठी आपण आजचा जो पहिला थेरम आहे तो आपण घेतलेला आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे काय, तर त्यासाठी आपल्याला पहिले त्याचं एक आपल्याला जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे स्टेटमेंट काय सांगतं, इफ अ लाईन, एक लाईन आहे, इज पॅरलल, काय असेल, पॅरलल असेल कोणाला, पॅरलल टू द साइड ऑफ अ ट्रायंगल, टू द साइड ऑफ अ ट्रायंगलच्या एका साइडला जर ते काय असेल, पॅरलल असेल, मग ते काय करते, इंटरसेक्ट करते. म्हणते इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल ऑन टू डिस्टिंक्ट पॉइंट वरती ते काय करते, म्हणजे त्याला इंटरसेक्ट करते. मग टू डिस्टिंक्ट पॉइंट वरती इंटरसेक्ट करून काय करेल, देन द लाईन डिवाइड्स, डिवाइड काय करते ती, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, सेम प्रपोर्शन मध्ये ती काय करते, म्हणजे त्याला त्या लाईनला ते काय करते, डिवाइड करते. मग यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, तर गिवन काय दिलेलं आहे आपल्याला ते समजणं फार गरजेचं आहे. यामध्ये गिवन जे दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे की एक तुम्हाला काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे, आणि तो जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी. हा एबीसी असा एक ट्रायंगल आहे ज्यामध्ये आपल्याला गिवन दिलेला आहे. इन ट्रायंगल एबीसी, या एबीसी मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, लाईन एल नावाची एक लाईन आहे, and that line is parallel to कोणाला असेल, that line is parallel to side BC. मग that line L is parallel to side कोणाला आहे, BC ला पॅरलल आहे. मग ही लाईन L साइड BC ला जर पॅरलल असेल तर ही लाईन काय करते, and इंटरसेक्ट करते, इंटरसेक्ट करते, इंटरसेक्ट P and Q, इंटरसेक्ट ऑन साइड AB and साइड, कोणत्या साइड वरती इंटरसेक्ट करेल, साइड AC वरती, आणि कुठे, ऑन पॉइंट, कोणत्या पॉइंट वरती, पॉइंट P अँड पॉइंट Q रिस्पेक्टिव्हली आपल्याला ते पाहायला मिळेल. मग इथे आपल्याला ते पाहायला मिळेल ऍट पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. आपल्याला हे इथे काय करताय, हे गिवन दिलेलं आहे की या ट्रायंगलच्या आतमध्ये एक लाईन L आहे, ती पॅरलल आहे एका साइडला, कशाच्या, ट्रायंगलच्या, आणि त्यामध्ये सांगितलं की ही जी लाईन आहे ती या AB आणि AC ला दोन वेगवेगळ्या पॉइंट वरती, टू डिस्टिंक्ट पॉइंट वरती ते काय करते, आपल्याला इंटरसेक्ट करते. मग हे जर इंटरसेक्ट करत असेल तर त्यावरून काय सांगितलं की यामध्ये आपल्याला टू प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे की हे जे काही आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये या थेरम वरून सांगितलं की देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. मग ह्या साइड्सला ही जी लाईन आहे ते सेम प्रपोर्शन मध्ये काय करते, डिवाइड करते. AP डिवाइडेड बाय PB इज इक्वल्स टू AQ डिवाइडेड बाय QC. हे आपल्याला इथपर्यंत दिलेलं आहे. यामध्ये गिवन दिलेलं आहे, हे थेरमचं स्टेटमेंट आहे, गिवन दिलेलं आहे, हे टू प्रूव्ह आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, कन्स्ट्रक्शन सुद्धा करावं लागतं. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आपण करतो ते आपल्याला पाहायचं आहे. या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी नीड टू कन्स्ट्रक्ट, काय करायचं आहे, ड्रॉ लाईन सेगमेंट, कोणती, ड्रॉ PC, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट दुसरी एक कोणती, तर हे इथून आपल्याला BQ आपल्याला याच्यामध्ये काय करायची आहे, ही ड्रॉ करायची आहे. सो इट्स जस्ट अ कन्स्ट्रक्शन. हे काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे, ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट PQ. आता हे कशासाठी करायचं आहे ते पण पाहणं खूप गरजेचं आहे. आता त्याला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर यामध्ये आपल्याला हे एक ट्रायंगल दिसेल APQ, आणि त्याच मध्ये आपल्याला दिसेल हा PQB, आणि दुसरा इकडे पुन्हा एक ट्रायंगल तयार झालेला दिसेल PQC. या तीन ट्रायंगलचा आपल्याला खांब आहे. आता हे जे काम आहे तर ते काय आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये याच्या प्रूफ मध्ये पाहायचं आहे. तर प्रूफ आपण याच्यामध्ये पुढे पाहू की यामध्ये प्रूफ काय दिलेला आहे. आता हे जे काही आपल्याला प्रूफ फाइंड आउट करायचं आहे तर ते प्रूफ फाइंड आउट करत असताना या ट्रायंगल मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे आणि त्याचा कशाचा वापर करून आपण हे सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो. तर यामध्ये इन ट्रायंगल APQ, ह्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल A मध्ये, अँड ट्रायंगल दुसरा जो दिलेला आहे हा ट्रायंगल PQB मध्ये, हा जो PQB आहे या दोघांच्याही याच्यामध्ये आपल्याला काय दिसलेलं आहे, हॅव कॉमन हाईट. या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे, कॉमन हाईट दिलेली आहे. आता ही जर त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन हाईट दिलेली असेल तर प्रूफ करत असताना या दोघांचा आपण एरियाचा जर काय घेतलात, रेशिओज घेतलात, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB असं जर आपण पाहिलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल. मग या दोघांची हाईट काय आहे, कॉमन आहे. मग कॉमन जर हाईट असेल तर अकॉर्डिंग टू द एरियाज प्रोपोर्शनेट टू द बेसिस, मग हे एरियाज कोणाला प्रोपोर्शनेट असेल, एरियाज आर प्रोपोर्शनेट टू देअर बेसिस. मग याच्यामध्ये बेस कोण असेल
तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ह्या ट्रायंगल मध्ये आणि ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला त्याचा बेस कन्सिडर करावा लागतो आणि तो जो बेस असतो तो बेस यासाठी हा असतो आणि यासाठी हा असतो. मग या ट्रायंगल मध्ये जर आपण ह्यासाठी हा बेस कन्सिडर केला तर त्यावर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केल्याच्या नंतर एक परपेंडिक्युलर हाईट या ट्रायंगल साठी आपल्याला मिळून जाईल. कारण आपल्याला एपी डिवायडेड बाय पीबी हे प्रूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे कशाचा रेशिओ घ्यावा लागेल, हा आपल्याला रेशिओ घेत असताना एपी डिवायडेड बाय पीबी हा रेशिओ मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले काम करावं लागेल की याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. मग हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा जो ट्रायंगल बनला त्या ट्रायंगल साठी ही हाईट कन्सिडर झाली. बट इन केस ऑफ पी क्यू बी या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यासाठी सुद्धा हा ट्रायंगल जो आहे तो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल तयार झाला आणि हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल तयार झाल्यामुळे यामध्ये आतमध्ये जो हा ट्रायंगल दिसतोय त्याच्यासाठी जी हाईट आहे तीच हाईट या ट्रायंगल साठी सुद्धा आहे. सो वी कॅन से दॅट इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीक्यूबी हॅव द कॉमन हाईट. त्यामध्ये कॉमन हाईट आहे. मग हाईट जर कॉमन असेल तर आपण शिकलो की त्यांच्या एरियाजचा काय घ्यावा लागतो, एरियाज प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. मग एरिया जर प्रपोर्शनेट टू देअर बेसिस असेल तर इथे आपल्याला मिळेल एपी डिवायडेड बाय पीबी आणि इथे लिहावं लागेल तुम्हाला एरियाज आर प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. त्यांच्या बेसिसला तो एरिया काय आहे, प्रपोर्शनेट आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते पाहू. इथे दिलेलं आहे तुम्हाला, आता बघा हे तुम्हाला झाल्यानंतर इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीक्यूबी हॅव द कॉमन हाईट, सो देअरफॉर द रेशिओ ऑफ देअर एरियाज इज इक्वल्स टू एरियाज आर प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. हे एरियाज कशाला प्रपोर्शनेट आहेत, टू देअर बेसिसला प्रपोर्शनेट आहेत. सिमिलरली आपण जर पाहिलं की इन ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल पीक्यूसी, सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता, हा जो दिलेला आहे पीक्यू. आता या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर ह्यांचा सुद्धा आपल्याला रेशिओ मिळेल अँड दॅट रेशिओ शुड बी AQ डिवायडेड बाय QC. हियर ऑल्सो द एरियाज आर प्रपोर्शनेट टू देअर बेसिस. त्यांच्या बेसिसलाच काय आहे तो प्रपोर्शनेट आहे. मग इथे सुद्धा आपल्याला तेच मिळालं. याला द्या इक्वेशन नंबर 2 आणि याला द्या इक्वेशन नंबर 1. हे जे झालेत हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. आता या दोन इक्वेशन मिळाल्याच्या नंतर आपल्याला काय पाहायचं आहे की या दोन ट्रायंगलच्या मधात जर आपण कन्सिडर केलं तर या दोघांचा हा जो PQ आहे याला जर आपण बेस कन्सिडर केलं तर सेगमेंट PQ ही जी आहे इज अ कॉमन बेस. हा काय आहे, कॉमन बेस आहे. आणि हा जर कॉमन बेस असेल तर मग इथे दिलेले जे PQ आहे ती PQ कोणाला पॅरलल आहे, सो PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC दिलेली आहे. मग आता ही PQ जर पॅरलल टू BC असेल, PQ इज पॅरलल टू BC आहे, PQ इज पॅरलल टू BC आहे आणि हे दोनही ट्रायंगल याच्या आतमध्ये आहेत. इफ यू कन्सिडर दॅट टू ट्रायंगल्स आर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड देअर बेसेस आर सेम, PQ हा त्याचा बेस आहे. मग यावरूनच जर आपण फाइंड आउट केलं तर इट्स परपेंडिक्युलर हाईट फॉर द ऑब्ट्यूज अँगल इज आउटसाइड द ट्रायंगल आपल्याला पाहायला मिळेल. याला जर आपण एक्सटेंड केलं तर तुम्हाला ही परपेंडिक्युलर हाईट इथे पाहायला मिळेल या दोघांसाठी सुद्धा. ही जी परपेंडिक्युलर हाईट आहे ती या दोन पॅरलल लाईनच्या मधात आहे आणि ही जर दोन पॅरलल लाईनच्या मधात असेल तर PQ इज पॅरलल टू BC. सो देअरफॉर इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल P अँड ट्रायंगल दुसरा कोणता दिलेला आहे, ट्रायंगल PQC हॅव द इक्वल हाईट्स ऑल्सो. सो आपल्याला माहिती आहे की जर साइड आणि कॉमन बेस असेल आणि इक्वल हाईट असेल तर त्यामध्ये त्यांचा एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू कोणाच्या होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQB च्या. त्याला द्या इक्वेशन नंबर 3. मग हे जे थर्ड इक्वेशन आहे आणि तुम्हाला हे जे फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन दिलेले आहेत यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा APQ आणि इथे सुद्धा तुम्हाला जो दिलेला APQ आहे हा कॉमन आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ कॉमनच असेल. बट हियर एरिया ऑफ ट्रायंगल PQB अँड हियर ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज नॉट सेम, बट वी make them equal by using this method. Segment PQ is common base and PQ is parallel to BC in triangle PQB and PQC have the equal heights. मग इक्वल हाईट आणि इक्वल बेस जर असेल तर त्यांचा एरिया सुद्धा काय होतो, इक्वल होतो. मग एरिया सुद्धा इक्वल जर झाला तर फ्रॉम इक्वेशन, कोणत्या इक्वेशन वरून, इक्वेशन 1, 2 and 3 आपल्याला या तीनही इक्वेशन वरून काय सांगता येतं, या तीनही इक्वेशन वरून आपल्याला हे सांगता येतं की यामध्ये हा जो एरिया ऑफ ट्रायंगल AP डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल जो दिलेला होता हा कोणता, PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, इथे काय दिलेला आहे,
हे कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरून. सो देअरफॉर हा APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा काय दिलेला आहे? AP डिवायडेड बाय PB. सो दॅट इज इक्वल्स टू AP डिवायडेड बाय PB विच इज इक्वल्स टू कोणाच्या येईल? AQ डिवायडेड बाय QC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ह आपल्याला इथे मिळालं. हेन्स प्रूव्ह ही आपल्याला यावरून फाइंड आउट करता आलं. पुन्हा एकदा याला व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, काय कुठे दिलेलं आहे, कसं एक्सप्लेन केलेलं आहे ते पुन्हा एकदा बघा आणि त्यावरून तुम्हाला हे प्रूव्ह करता येईल. अँड इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूफ. आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे डायग्राम. तर तुम्हाला समजले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या इन्स्टा अकाउंटला सुद्धा काय फॉलो करायला विसरायचं नाही. धन्यवाद.